सुंदर मनामध्ये भरली। मग मध्येच कायला गेला नवीन साईटवर? नाही काम चालूच होतं तिथं, पण इथल्या साईटची जबाबदारी मी माझ्यावर टाकली ना सरांनी। मग तरी मी म्हणलं बायकोचा फोन आहे, मला जावं लागेल। अच्छा 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 अच्छा, बरोबर। याचा काय अर्थ आहे? तू सांग ना। नाही तू असा एवढा कायला लांबवला? अभ्या लते, कायला खोटं बोलतो तू? काय खोटं बोललो मी? स्वतःलाच विचार। काय काय बोललो मी खोटं? अभ्या मला ना कंटाळा आलाय आता तुझ्या खोटं बोलण्याचा। खोट्यावर खोटं, एक खोटं लपवायला अजून एक खोटं। त्या क्षणी काय बोलून वेळ मारू शकतो असं खोटं बोलतो तू फक्त। मग मागचा पुढचा काय एक विचार करायचा नाही। आता काय बोलण्यानं संकट टळणार आहे ते खोटं बोलतो तू। असं नको ना रे करू अभ्या, अशानं कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? लक्षात ठेव, एक दिवस लांडगा आला रे आल्यासारखं होईल तुझं। असं काही होणार नाही, मी करण मी मॅनेज। काय मॅनेज करतो तू अभ्या? ते मॅनेज करण्यासाठी अजून एक खोटं बोलावं लागतं तुला। काय एवढं खोटं बोललो मी? रमेश भेटला होता मला। अभ्या तुझी नोकरी गेलीये, तुझा पगार बुडालाय, एका शब्दानं मला सांगा असं वाटलं नाही? तू घरी सांगत नाही, तू मला सांगत नाही, आम्ही वैरी आहोत का रे तुझे? हा बोलतो मी खोटं, बोलतो नेहमी बोलतो खोटं, बस। पण काय नाही ते मला खोटं बोलावं लागतं। काय सांगणार मी आई अप्पांना? हा माझी नोकरी गेली, पगार बुडला हे सांगू? अभ्या बायको हप्ते भरून राहिली माझे, का हे सांगू? लाज वाटायला अप्पांना। हा नाही बसल आसव गाळत आणि देव पाण्यात बुडवून। काय करणार आहे मी? बोलावं लागतं मला खोटं। तुला काय वाटतं हाऊस वाईफ म्हणून खोटं बोलून राहिलो मी? काय ना घरच्यांना टेन्शन देण्यापेक्षा ना खोटं बोलणं परवडतं मला। आणि काय झालं ते निकम्मा नाही मी, नाही गेली ना माझी नोकरी, पण दुसरी शोधतोय मी। झालं बी हे काम माझं, पगारावर निगोसिएशन चाललंय माझं। नाही खोटं बोलू नये हे मी बी शिकलोय पुस्तकात, पण काय ना खरंच झेपल अशी माणसं नाही त्या जगात, म्हणून बोलावं लागतं खोटं। आणि तुला काय वाटलं? नाही माझं खोटं दिसलं ना तुला, पण त्यामागचा हेतू नाही दिसला तुला, नाही का? मला वाटलं तू तरी घेशील समजून, जाऊ दे। आता एक कर फक्त, हे सगळं घरी सांगू नको। नाही माझी आई आत्ताच आजारातून उठली ना, तिच्या जीवाला घोर नको होगी। मी माझं काय करायचं ते पाहतो, आणि आपण भेटायला नको। बाय अभ्या। अरे हॅलो हॅलो। अरे बाप, काय झालं का? काय? बोल ना। हा काय म्हणले? कोण? आबा आप्पांना आब्याला तंबी द्यायला सांगितलं होतं ना? आपण ती दीदींचा छळ तर दाजी करता ना। हा पण कसं आहे ना, त्याच्या मागचं जे सगळं ब्रेन आहे ना ते आब्याचं आहे। पण नाही ना, एक प्रॉब्लेम आहे मिस नाशिक कावा, म्हणजे काय काय झालं रे उलट? आबा नाही म्हणले का रे? नाही 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 असं काही नाही, हा बघायला नाही म्हणतील असा विषय नाही। पण काय आहे ना, का आपण जर यामध्ये घ्यायचं झालं ना तर कन्फर्म पुरावा लागल। पुरावा? हा म्हणजे आता इलेक्शन येऊ राहिलं ना, आणि तुम्हाला तर माहिती आहे आबांचे केवढे शत्रू आहे, असं नको व्हायला का? दौलत तुला माझ्यावरती ट्रस्ट नाहीये का रे? विषय का 100% विश्वास आहे ना। आहे ना? आहे ना, पण काय काय आहे ना, म्हणजे पोलिसात जर जायचं झालं ना आपल्याला, किंवा आता ही तक्रार घेऊन जर महिला ह्याच्याकडे जायचं झालं, महिला आयोगाकडे जर जायचं झालं तर कन्फर्म पुरावा लागेल ना, म्हणून बाकी काही नाही। अरे पोलिसात जायचंच नाही ना आपल्याला, मला फक्त एवढंच पाहिजे का आबांकडनं आब्याला तंबी मिळावी। नाही नाही तसा विषय नाही। आता काय करायचं, जर पुन्हा आब्यानं तुम्हाला फोन केला किंवा जर तो तुम्हाला भेटला आणि पुन्हा 5 बोल राहिला ना, तर डायरेक्ट सुमडीत त्याचा कॉल रेकॉर्ड करायचा ना, किंवा व्हिडिओ काढायचा। नाही नाही नाही, मी नाही ना असं करू शकत। का बरं? का बरं म्हणजे? हा मग डायरेक्ट मीच करते हे कळलं ना, आणि तसं झालं ना तर माझ्या दीदीचा अजून एक्स्ट्राचा छळ करायला लागतील ते। नाही पण सोक्ष मोक्ष लागून जाईल ना, फैसला ऑन द स्पॉट। फैसला ऑन द स्पॉट करायचंच नाहीये ना,
मला फक्त आभ्याला अद्दल घडायला पाहिजे. नाही मिस नाशिक असं करून नाही चालणार. आपण जर यामध्ये घ्यायचं असेल ना तर कन्फर्म पुरावा लागेल. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, आपण काढून शोधून पुरावा. ये बच्चन, तुझा पुरावा आहे ना हे तुझ्या पाशी. हा, आणि या पुढं ना मला परत फोन नाही करायचा, कळलं का रे? हप्पाऱ्या किंग, फालतू माणूस. सर एवढ्या कमी पगारात खरंच नाही होणार सर. अहो बी सिव्हिल आहे मी, 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. तुम्ही सर चुकीचं नका समजू, पण अहो पहिल्या जॉईनिंगला घेतला होता मी एवढा पगार. नाही बरोबर आहे सर, सध्या परिस्थिती बेकार आहे, मला बी कळतंय. नाही तसं नाही म्हणत आहे सर, बरोबर आहे तुमचं. पण माझे बी हप्ते आहेत, माझी फॅमिली आहे. हे बघा, आत्ता नोकरी जॉईन करायची, 2 महिन्यांनी दुसरा जॉब बघायचा, असं नाही करत सर मी. नाही बरोबर आहे मला सर, पैशाची गरज आहे, पण सर पर्सनल गोष्टी बी भागल्या पाहिजेत ना थोड्या. साईटवर येऊ म्हणता? हा मी नाही उन्हाचं तसं काही नाही सर, मी येऊ शकतो. बरं उद्या? बरं ठीक आहे सर. ओके सर, भेटतो मी तुम्हाला. हां थँक्यू. काय लागली तू खोटारड्या माणसाला भेटायला? शानपणा कायला करतो रे? छत्र नकोय मला तुझं. छत्र नाही, छत्री आहे. माझी तेवढीच पात्रता आहे. आणि तुझ्या डोक्यावर छत्र धरणे आहेत की काय मी मोठी नाही बाबा. नाही मोठी नाहीये, पण लय शानी, लय खरं बोलणारी आहे ना तू. उन्हात कायला राबतोय? सवय मला उन्हात रापायची. साईटवर काम करायची, तिथं नसते छत्र्या, नाही धरत कोणी छत्र्या येऊन. मग घेऊन फिरत जा ना स्वतःची छत्री. तेवढंच करतो आता. हा छत्र्या घेऊन फिरू का काम करू? अरे आता चिडून बोलणार आहे तू माझ्याशी? हा मग तू सत्यवान आहे ना, काय झाली मग खोट्या माणसाची बोलायला? तू कायला नाही सांगितलं मला? काय करणार होती तू? मैत्रीण म्हणतो ना तुम्हाला. बायको आहे तू माझी. असं नको ना करू अभ्या. अरे खरं सांगत जाय. आता तुझी साईट बंद पडली, तुझा पगार बुडवला, यात तुझी काय चूक आहे सांग? काय झालं ते? घरच्यांना त्रास नाही देऊ शकत मी, कळलं? पण खोटं बोलून घरच्यांना जास्त त्रास होईल ना. कधीतरी कळणारच आहे, लपून राहणार आहे का? ते कळेपर्यंत दुसऱ्या नोकरीचं होईल माझे. ते मला तुझं दुःख कळतंय ग, आणि म्हणूनच ना मी त्या दौलतला सांगितलंय ताजीना चांगला दम दे म्हणून. अगं तू त्या दौलतला कायला माझ्या घरच्या गोष्टी सांगती ग? म्हणलं बघू त्याला सांगून काही झालंच तर. आता दुसऱ्या कुणाकडून नाही झालं काही तरी माझ्या म्हाताऱ्याकडनं नक्की होईल. दुसरी नोकरी मिळेल तर ठीक आहे, पण तुझा पगार कायला बुडवायचा त्यांनी? अबे तू बी कष्ट करतो ना रे, हे पाय सोडू नको पगार. काय सोडू नको? बुडला आता पगार, बुडला. आणि पगाराचं काय? मिळतील पैसे. कसे मिळणार आहेत पैसे? बाईक विकून ना. कायला विकू बाईक? मग जिमचं साहित्य विकणार आहे का? ते ऍसेट आहे ना माझं, कायला विकू? मग येडा आहे मी? मग काय राहिलं विकायला? म्हणजे पुढच्या महिन्यात बी गरज लागेल ना पैशाची. 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत, होईल माझ्या नोकरीचं तोपर्यंत. तू नको टेन्शन घेऊ. अभ्या तू टेन्शन नको घेऊ. टेन्शन आणि मी टेन्शन घेत नाही आपण. एवढी बत्तीशी काढतोय म्हणजे नक्कीच टेन्शन आलंय तुला. टेन्शन मध्ये हसतो ना तू. हा आलंय थोडं, पण काही नाही, टेन्शन बरं असतं, चांगलं होतं त्याच्यामुळं. काय माहिती नवीन मोठी साईट मिळणार असेल, होईल सगळं ठीक होईल. तुला माहितीये का बापू नेहमी म्हणते एक मार्ग बंद झाला ना की दुसरा आपोआप उघडतो.